तर माझ्याकडे आलेले होते खूप सारे पार्सल. म्हटलं चला आज मेशो हॉलचा ना एक व्हिडिओ शूट करून टाकू. तर शो साठी ना असे 2 मी ना हँगर मागवलेले होते, ज्यामध्ये ना तुम्ही प्लांट वगैरे छोटे छोटे ना ठेवू शकता. हे एवढं क्यूट दिसत होतं ना दिसायला. मी याच्यामध्ये ना माझी छोटीशी डॉल ठेवली होती. आणि सेकंड माझं पार्सल होतं हे हँगिंग साठी लागणारे स्टिकर. ह्याचं काम ना हे करून टाकतो मी. 50 ना मागवलेले होते. त्याचबरोबर ना स्टीलचा एक शॉपिंग बोर्ड सुद्धा मागवलेला होता, कारण प्लास्टिक पेक्षा हे बेस्ट आहे. आणि आता फ्रीज आलाय म्हटलं फ्रीजची शॉपिंग तर झालीच पाहिजे ना, मग त्याच्यासाठीच ना हे एअर कंटेनर डब्बे मागवलेले होते, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी ना जास्त दिवस टिकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला फ्रीज मॅनेज करायला ना खूप जास्त सोपं जातं हे. त्यामुळेच ना मी याचे 6 एअर कंटेनर डब्बे मागवलेले आहेत, त्यामध्ये ना मी खूप साऱ्या गोष्टी ना ठेवू शकते. आता तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या एअर कंटेनर डब्यामध्ये ना मी वेगवेगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि फ्रीज मध्ये सुद्धा मॅनेज करून दाखवते किती इझिली मॅनेज होते. आणि हो सगळ्या प्रोडक्टची लिंक ना दिलेली आहे, त्यामुळे कमेंट करा. आणि ते प्रोडक्ट सुद्धा टॅग केलेला आहे. सोबतच ना इंस्टाग्राम स्टोरीला सुद्धा ना सगळे प्रोडक्ट मी ऍड केलेले आहेत. आणि चिमणीच्या कपड्यावर कलाकारी करण्यासाठीच ना हे शेवटचं प्रोडक्ट मी मागवलेलं आहे.